विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे आणि रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे आणि फक्त एक आठवड्याचं हे हिवाळी अधिवेशन असणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण झी24 तासवर पाहतोय। विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तारखांसंदर्भातली 8 ते 14 डिसेंबर या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे। त्यामुळे अवघे काही दिवस आता अधिवेशनासाठी राहिलेले आहेत आणि रविवारी सुद्धा अधिवेशनाचं हे कामकाज सुरू राहणार असल्याचं कळतंय। एक आठवडाभर हिवाळी अधिवेशन राहणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे। विशेष म्हणजे रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू असणार असल्याचं कळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये देखील हे अधिवेशन किती दिवसांचं होणार, कालावधी काय असणार या संदर्भात स्पष्टता होत नव्हती। सुरुवातीला मागच्या अधिवेशनामध्ये सांगितले होते की हिवाळी अधिवेशन 2 आठवड्यांचं असणार आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आता हे अधिवेशन केवळ एका आठवड्याचंच घेतलं जाणार आहे आणि 7ही दिवस हे कामकाज चालणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये हे अधिवेशन होणार आहे आणि त्या कदाचित त्यानंतर या निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते। निवडणुकांचा कार्यक्रम लागू केला जाऊ शकतो। ज्या मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका असू देत किंवा जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या निवडणुका असू देत, या निवडणुकांचा तारखा देखील कदाचित 14 तारखेनंतर ह्या लागू शकतात। त्यामुळे 8 ते 14 या कालावधीमध्ये जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणं हे सरकारपुढं सर्वात मोठं आव्हान असणार आहे। काही शासकीय कामकाज आणि काही विधेयक जरूर असतील, परंतु महत्त्वाचं सरकारचं एक ध्येय असेल की यामध्ये सर्वाधिक जास्त ज्या सप्लिमेंट्स आहेत त्या कशा प्रकारे मंजूर करून घेता येईल आणि हे 7ही दिवस कामकाज कशा पद्धतीने सुरू होईल। या शासकीय कामकाजामध्ये निवडणुकामधला जो घोळ आहे ज्या अधिवेशनामध्ये हा प्रतिबिंबित उठू शकतो आणि त्याच्यावर कदाचित विरोधक हे आक्रमक होऊ शकतात। परंतु या 8 ते 14 या कालावधीमध्ये अधिवेशन होणार असल्याचं आता फिक्स जवळपास निश्चित झालेलं आहे। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। 8 डिसेंबर म्हणजे सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि या अधिवेशनाचा शेवटचा दिवस हा 14 डिसेंबर ज्या दिवशी रविवार येतो आहे, त्यामुळे निश्चितच अधिवेशनाचं कामकाज रविवारी सुद्धा सुरू असणार आहे, जो शेवटचा दिवस अधिवेशनाचा येतोय। त्यामुळे काय नेमकं अधिवेशनामध्ये सगळ्या घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष कायम असणार आहे।